हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज आपण कुठं चाललो, इथं पाटी आणि चाकू घेऊन। तर जाता जाताना स्वीटीला जांभळं खायची होती म्हणून मी जांभळं काढली इथली तोडून अशी बघा। आणि काल आहे ना वारकावर हे आलेलं मी तुम्हाला सांगितलंच होतं, आणि हे पावसाचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे वारकावर ही येतच आहे। आणि जांभळीची जांभळं आपल्या इतकी पडलेत ना मापाच्या बाहेर, सगळी परपण झाली बघा, आणि सगळी मातीत खराब झालेत, काय उपयोग पण नाही त्याचा घेऊन। झाडाचं तोडूनच खायचं हे बघा स्वीटीसाठी। कालच स्वीटीने कॅमेरा धरलेला आहे। तर आता मी आणि स्वीटी चाललो आहे आपल्या रानातली भाजी आणण्यासाठी। तर तुम्ही माणसाने हे पाटी आणि चाकू कशाला, तर पालकाची भाजी आहे, तर ती पालकाची भाजी ना कापून काढायची असते। तुम्हाला मी दाखवते, चला इकडं बघा। ही काय इतकी इतकी नासाळी झाली जांभळाची मापाच्या बाहेर। इकडं चाकाची फुलं कसली भारी दिसतात काय हो पडलेली। पेरू पण वाकून गेले हो, एवढ्याशा फांदीला आले 2 पेरू एवढ्याशा झाडाला हो वाकून गेले ते। तर चला लय लांब नाही, इथले इथंच आहे जवळ। काय फुलं लय आलेत आज। हो कसली भारी फुलं आलेत, कळ्या हो कळ्या पण आलेत, फुलं पण आलेत, भरपूर अशी फुलं आले जास्वंदीला। आणि इकडं मोगऱ्याला पण कळ्या लय आलेत आता। तुझी आयडिया लय काम काम केलं तुझ्या आयडिया। हिने सांगितलं होतं स्वीटीने मला, रील्स बघितलेली, ही 2 पानं फक्त एवढीच 2 पानं मी लावलेली अशी सहज खाऊन दिलेली। कसलं भारी मोगऱ्याचं झाड आले, जे चांगलं लावलं होतं चुंबळ करून ते आलं नाही। इथंच लावलेलं कुठतरी, इथंच ओकेतच ते लावलं, आणि याच्या साईडला ही 2 पानांनी सोके असं एवढंच पडलं होतं, आणि एवढीच त्याला काढी होती, तशीच मी खाऊन दिली। म्हणलं आलं तर आलं, नाही नाही आलं म्हणून लावली होती। तर कसलं भारी आलंय बघ ना, आणि कळ्या पण आलेत त्याला किती। आणि तिथला ना पुदिना आणि कोरपड काढून टाकायचे, त्याच्यामुळे इकडं मी रोपं तयार केले, तर कोरपड पण चांगली आली आणि पुदिना पण चांगला आलाय बघा। हे मिरच्या पण आता चांगल्या सुधारल्या, त्याच्यात गवत यायला लागलेलं आहे चांगलंच, ह्याला खुरपण घ्यावं लागेल। ही आपली आहे पालकाची भाजी। तर कालच ह्याला पाणी दिलं आणि रात्री मुसळधार असा पाऊस झाला बघा, त्याच्यामुळे जास्तच ओलं या। पण आता ही भाजी काढायची आहे, तर ही भाजी ना अशी काढायची असते, त्याच्यामुळे मी पाटी आणि चाकू घेऊन आलेली आहे। हे बघा याच्यावर बसलेली माती निघून जाते, तशी पण नंतर धुवायचीच आहे, पण आता पण जरा स्वच्छ करून, आणि याच्यातली चांगली चांगली हे ना अशी कापायची। हे कापली ना बुडापासून हा कापून घेतली ना, नंतर काय होतं ही भाजी परत अजून एकदा फुटून हाय अशी। ही बघा एकच मोठं एक पिंडी झाली, एवढीच पिंडी 10 रुपयाला असते, नाही 20 रुपयाला। 20 रुपयाला, हा आता बाजारात 20 रुपयाला चालली आहे बघा। तर ही बऱ्याच दिवस झालं खायला आली, पण आम्ही काय काढली नव्हती, म्हणलं आज पालकाची भाजीच करावा, आज सोमवार आहे त्याच्यामुळं। मग पालकाची भाजी करायची, भजी करायची का सुकी भाजी करायची, स्वीटीला आवडून ती करू आपण। तर एकच ही कापलंय, तर एका ह्याच्यात एक मूठ निघली आहे मस्त अशी। तर आता आपण हे सगळंच कापून घेऊ, म्हणजे दुसरी चांगली भाजी फुटन, आणि ह्या भाजीचं इतक्या मग आपण गावात देऊ आईला नानांना, आणि शेजारी पाजारी पण देऊन टाकू, कारण आपण काही विकायला काही नेणार नाही, आपण खायापुरती केली या। तशी पण दरवर्षी मी खायापुरतीच करते, असं विकायला काही कोण करत नाही, नेत पण नाही। ह्याला लय स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे, कारण याच्यावरती ना माती बसलेली। कुठली कापू का, तुला कापायची नाही काप, तुला कापायची असली तर काप। असं जास्त करून खराब नाही झाले पान आहे का नाही, म्हणजे त्याला नाही झाली, आपण बिळ बिळ सगळी चांगली काढू ना। आता कापायची आहे ना सगळीच घ्यायची, त्याच्यामुळे मी सगळी घेते। ओके पायाला चिकटून आले। तर बघितलं का, रानातली ताजी ताजी पालकाची भाजी, गवारीची शेंग, हिरवी मिरची, वांगी, तंबाटी, कारली, अजून काय ग भोपळा लावलेला आहे, काकडी काकडीला काकडी आल्या का ग, गवारीला गवार अजून आलेत काय भाकरीवर खायसारख्या, हा ना, काकडीला पण फुलं आले। तर घेतलेला आता झाली की, घेतलेला आता झाली। हा याच्या तोडल्या ना त्या दिवशी मी केलेली त्या दिवशी। चला पाटीत बसती तेवढी आणली आपली 4-5 बेटाड कापून, अजून बरीच भाजी आहे तिथं निघण अशी, पण म्हणलं एकदाच आणून काय करायचं, ज्यावेळेस न्यायची गावात त्यावेळेस कापता येईल। इथल्या इथंच आहे घरासमोर आपल्या, एवढी चांगली बघा। तर याच्यातली आता चांगली चांगली आणि ना मस्त मस्त अशी मोठी मोठी पानं घेतो आणि भाजी बनवतो। मला भजी आवडतात, भजी भजी बनवायची, लाईट सारखी येते जाते, लाईट जाय करते पावसामुळे, मोबाईल ही चार्जिंग करून ठेवा। आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत, आणि पावसाने हजेरी लावली बघा रोजच्या प्रमाणे। तर 4-5 दिवस झालं काही वारं कावर पाऊस काय थांबत नाही, पण आज वारं जरा कमी आणि पाऊस यायला लागला या।
तर तुम्ही माणसांचं झाड तर मारण्याच्या हालतात, वारं कशात कमी आहे, पण रोजच्यापेक्षा कमीच आहे का नाही. तर स्वीटीचं पप्पा आल्या आल्या गाणं म्हणायला लागलं, आ गया आ गया बारिश आने से पहले मैं आ गया. हाय का नाही ताई? हा? होय. भिजलं असतं. आणि पप्पा आलं की लाईट पण आली. हा, लाईट पण आली. तुमचं राजा आलं की लाईट पण आली. या इकडं. का ग, या की तू पण ये की. हा? लावला का? तर सकाळी मी ना पालकाची भाजी तोडून आणली होती बघा. त्याची भजी पण नाही केली आणि भाजी पण नाही केली, काहीच नाही केलं. कारण आज केला स्पेशल डोसा स्वीटीसाठी. डोसा चटणी. दुपारी केलं काय होती वड्या, काय ग ताई ती नारळाच्या दुधातल्या वड्या, दूध वड्या. काय मी नाव पण विसरली, लय दिवसात केल्यात मी. त्याच्यात आहे ना विलायची मस्त अशी कुठून टाकायची, नारळाचा बारीक पेस्ट करायची आणि खिस करायचा म्हणणार होती, पण पेस्ट केली मी. आणि चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यात आहे ना दूध वतायचं. दूध वड्या म्हणतात त्याला. कारण आपण जी चपात्याला पीठ कणिक मळतो ना, त्याच्यातले 2 चपात्याची कणिक मी ठेवलेली आणि ती लाटून मस्त असं ती त्याच्यामध्ये शिजायला टाकलं. आपण शंकरपाळ्या कसं करतो तसं करून. तर स्वीटीला खायचं होतं, आवडलं तिला आणि संपून पण गेलं. आणि नंतर न बनवली मॅगी. आणि आता अजून पुन्हा एकदा बनवायचा आहे डोसा. तर रात्री स्वीटीने भिजत घातलं होतं, रात्रीच मी बारीक करून ठेवलं. सकाळी मस्त असं भिजलं. सकाळी पण केला आणि आता पण कर म्हणली गरम गरम, कारण उद्याला नको ती. म्हणून आता करायचा आहे डोसा. त्याच्यामुळे भाजीला काही चान्स नाही लागला. आणि दुपारी दाजींना भूक लागली होती, म्हणले सकाळपासून गोड खाऊ नये ना, पोट काय भरलं नाही, पटदिशी स्वयंपाक कर. मग चपाती आणि लगेच शिजणारी झटपट होणारी बटाट्याची भाजी केलेली मी. तर बटाट्याची भाजी चपाती दुपारी खाल्ली. आता मॅगी खाल्ली. सकाळ सकाळ नाश्त्याला डोसा चटणी खाल्ली आणि नंतर ना हिने सांगितलेल्या वड्या. तर आज किती काय काय बनवलं, त्याच्यामुळं भाजीला काय नंबरच लागला नाही. तर इथं बघा ही पाटी भरून भाजी मी सकाळी आणली होती. तर ही भाजी जांभळं आणि कैऱ्या, आपल्या आंब्याच्या कैऱ्या असं मिळून गावात घरी दिलं, गावातल्या घरी बघा. तर काय म्हणतात, काय चाललंय तुमचं? पाऊस म्हणलं आज जरा वाटतंय, जरा नाही येत असं. हा, ही बघा आबळ पाठी मागणं इकडून इकडून गच्च भरलं या. आणि नाही येईन कसं नाही येईन. रात्री माहितीये ना 1 वाजता पाऊस चालू होता रात्री. बघा की बघितला का, जाकू लागा म्हणलं तर नाही म्हणला. जा का तुम्ही दोघे आहेत, वारं सुटलं म्हणजे सुचत नाही. तिला कुठं न्यायचं, तिला नाही मी घेऊन गेली. माझं मी आली झाकून, जार पण आणला. गाणं लयच भारी म्हणला तू. हा, कुठनं देण्यात आलं तुमच्या? होय, आ गया बारिश आने से पहिले मैं आ गया. हा, आणि तुमचं दाजी आलं, लाईट पण आली. लाईट येत नाही ह्या टायमिंगला. काय जसं करायचं तुला सुद्धा लाईट कशी काय सोडली गेली काय माहिती, चुकून आली असं. म्हणजे असं जावं, चहा पाणी पिऊन माघारी जावं म्हणून आली असं. तर चला असू द्या, काय नाही. आता मस्त असा चहा ठेवते आणि नंतर न बनवते डोसा. कारण मगाशी 3 वाजता स्वयंपाक केला बटाट्याची भाजी आणि चपातीचा, तीच अजून शिल्लक आहे. त्याच्यामुळे फक्त आता भात आणि काहीतरी भाजी बनवायची आणि डोसा. हाय ना, भात भाजी हाय ना तशा? हां, भात भाजी ओके. तर चला व्हिडिओला करते हिताची एंड. म्हणलं सांगावं तुम्हाला आपल्या रानातली भाजी मस्त अशी आज पहिल्यांदा तोडली आहे, ती दाखवा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर गावात दिली, कैऱ्या जांभळं भाजी सगळं दिलं बघा गावातल्या घरी. आणि इथं काय अजून केली नाही, पहिलाच तोडाय, म्हणजे पहिल्यांदाच टाकून आणली तिला. तर गावात तर सुटले. हा, कमी आहे त्याच्यामुळेच म्हणलं ना कमी आहे. दिसतंय पण इतकं नाही. ही चाप्याचं फांद्या लयच वाकल्यावर कसं काय माहिती. तेवढंच. हा, बघा की या की चला. हा बघा ना, नको हात दुखतोय. अयो, हाताला धरलं तर हात दुखतोय. हा, तुला कोणी बोलवलंय का? हे आलाय पळत. काय बोलवते तिकडं? काय नको जाऊ ग तिकडं, कशाला जाते? हो की आलाय. हो बघा आता माझ्या मांडीवर कुठं र.
चला असू द्या, काय नाही. पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे आता रोजच पाऊस येणार आहे या, आणि संध्याकाळच्या टायमिंगलाच येतो या. तेवढं तरी बरं आहे, दिवसभर माणसं इकडं तिकडे हिंडतात फिरतात, काम धंद करतात. ओके, अरे काय बोलवती म्हण्या तुला, काम धंद करतात. पण रानात काय वापसा नाही, भिजवायचा ताप मिटलेला आहे. चला व्हिडिओला करते त्याची काय. हा बरोबर, गोल्या इथं हाय म्हणून तू जाय ना वय. हो गोल्या इथंच बसलाय, नको लय जवळ घेऊ, जाऊ दे तिकडच. चला.